अबो सर हा गट्टे आंबे काटे यांचं लिंक आहे सर. अरे हे लय जणांचा घोटाळा होतोय आणि लय जणांचं चुकत आहे. त्याच्यामुळे आता सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका आणि तू पण नीट लक्ष देऊन ऐक वागा. ठीक आहे. आता लोक काय करतात माहितीये का, ते गट्टे ते आंबे ते काटे असं मिळून याचं नपुंसक लिंग आहे की काय असं त्यांना वाटतं, परंतु हे चुकीचं आहे. कारण हे अनेक वचनी शब्द आहेत आणि या अनेक वचनी शब्दाचं एक वचन करून घ्यावं लागतं आणि त्यावेळेला आपल्याला त्याचं लिंग ठरवता येतं. अनेक वचनी शब्दाचं अगोदर एक वचन करावं लागतं, त्याच्यानंतर त्याचं आपलं लिंग ठरवावं लागतं. मग गट्टे या शब्दाचं एक वचन काय होतं, गठ्ठा. मग काय होईल, तो गट्टा. तो गट्टा म्हटलं की हा कोणत्या लिंगामध्ये येईल, पुल्लिंगामध्ये येईल. ठीक आहे. आंबे, आता याचं आपण एक वचन केलं तर आंबा, तो आंबा. मग आंबे या शब्दाचं देखील लिंग काय होईल, पुल्लिंग. काटे या शब्दाचं आपण एक वचन केलं तर काटा असं होतं, तो काटा. म्हणजे या ठिकाणी तेही काय होईल, पुल्लिंगी. हे कळालं का नाही कळालं, कळालं सर. का उगाच कळालं सर. कळालं का. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.